नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. बघा आपलं सकाळ सकाळ आंघोळ झाली. बघा इकडे ककड्या काल तोडल्या तर एक दोन तीन थायल्या निघाल्यात. तर चला हे धुवून घेतलंय. बघा भरायचे अजून भरपूर काम आहे सकाळ सकाळी, कारण आज आमच्या इकडला मंगळवारचा बाजार म्हणजेच अंबाजोगाईचा बाजार. इकडं मुलगी लागली रडायला बाहेर. सकाळ सकाळ माझ्याबरोबरच आंघोळ केली. बघा 6 वाजले आंघोळ केली आहे. तर बघा ककड्या कशा एकदम क्वालिटीचे आहेत. तर चला बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. तर बघा मित्रांनो, बघा कशा काकड्या आहेत एकदम क्वालिटीच्या. आणि काय झाले, उन्हाळ्यामुळे जरा थोड्या कडू पण लागतात बघा. तर एकदम चांगल्या अशा काकड्या आहेत. तर गेले बरेच काय झालं तर की बघा ही काकडी का, तर ह्याच्यापेक्षा मोठाली काकड्या होत्या. तर ह्याच्यापेक्षा मोठाली काकड्या होत्या, ही तरी बारीक आहे. ह्याच्यापेक्षा अशा लांब लांब बी होत्या आणि मोठाली बी होत्या. आता सगळ्या आज बारीकच आहेत बघा, हे सगळ्या बारीकच आहे. आणि लागली पोरगी बघायला मध्ये काय बघायला गे. तर बघा ह्या काकड्या तर आज बारीक बारीकच तोडल्यात. थांब थांब थांब. तर हे काय, हे का एवढी पण तोडल्यात, कारण आता शनिवार अजून 4 दिवस लांब आहे. तर त्याच्यामुळं, कारण पुन्हा शनिवारपर्यंत तर अजून ह्या मोठ्या होत्या, त्याच्यामुळं बघू शकता हे अशा पद्धतीमध्ये तोडल्या. तर आता काकड्या घ्यायच्यात भरून. तर चला मग थायल्यामध्ये भरावं लागतं. आता चहा पाणी व्हायचे नंतर भरायच्यात. तर बघा मित्रांनो, ककडी खायला सकाळी सकाळी बाहली एकदम. काय झालंय ह्याच्यामध्ये, उन्हाळ्यामुळे लागायला थोड्या कडू. तरी मागे पाऊस पडला होता त्याच्यामुळे जरा बारीक झाले होते. आता अजून कडू लागायला लागले जरा जरा. तर दे टाकून आणि बुटाकून थोड्या कडू लागतात. आतमध्ये भरमत नाहीत लागत तेवढ्या. तुम्ही बिया खायला आव काय गुप बसलो तिकडं. बघा चालू चहा पाणी तिकडं बसलो. इकडं आपल्या दरवाज्यामध्ये, हे पाठीमाग आपल्या इकडं घरमध्ये. सकाळ सकाळी ककडी खाल्लेली चांगली असते बघा. म्हणजे सकाळी काय काय पहिलं म्हणत तर बा ते हे रामदेव बाबा काहीतरी सांगत होते तेव्हा ऐकलेली. तर सकाळी खाल्लेली चांगली असती म्हणून आता हाय म्हणून खायला लागलोय. हे ते इतकं मला ठीक आहे, त्याच्यामुळे खायलो सकाळ सकाळी. संध्याकाळी खायची नसती बघा. संध्याकाळी काय होते, खाल्ली की मग पोट दुखते. कारण संध्याकाळी खाल्लं का माणूस लगेच झोपी जातोय, मग तेवढी पचनक्रिया होत नाही. त्याच्यामुळं पोट दुखल्यानंतर आणि सकाळ सकाळी खाल्ली पोटामध्ये काही नसतं. ह्याच्यामध्ये चांगले म्हणजे विटॅमिन ते असतं सगळं. त्याच्यामुळं सकाळ सकाळी आंबोशापोटी किंवा तोंड देऊन असं खाल्लं चांगलं असतं. सकाळ सकाळी बरेचसे लोक खाद्य येतात. आणि दुपारी पण खाल्लेली चांगली असते, पण सकाळी खाल्लेली सगळ्यात चांगली असते. आणि दुपारी खाल्लेली थोडीशी त्याच्यापेक्षा कमी क्वालिटी समजा, आणि संध्याकाळी तर खायचीच नाही असं असते. तर तुम्ही पण या. मी तर खाली नाही का मला ढिगारा पाडला इकडं. ह्यातली कोणची बी घ्यायची खायची. घरची बघा, घरची असल्यामुळं कोणची बी घ्या आणि खा. तर जवळजवळ किती बघा 3 थायल्या तोडून आणलेल्या काल. त्या 4-5 बॅगी जे असतात का मार्केटला जे लावतात का आपण बॅगी, तर त्या 4-5 बॅगी होत्या ह्या काकडीच्या. कारण एका बॅगमध्ये बी जवळजवळ किती 25 किलोच्या जवळजवळ बसतात. आपल्यापाशी बॅगी आपल्याला भरायच्या थायल्या. थायल्या पण भरताना तुम्हाला दाखवतो की थायल्या भरतात ती. ककडी तर झाली. आता चहा पण झाला तिकडं बघू शकता ह्या बघण्यात. हो का. तर चला बघा शेवटपर्यंत. आपल्याला चहा प्यायचा, नंतर ककड्या भरायच्या, भरपूर काम. आपला डबा बी करायचा आहे, कामावर जायचे. तो पण म्हणलं की ककडी खाऊ. बुक बी खायला ककडी खायला खायली पोरगी बी ककडी. तर चला आता ककडी खाल्ली, आता प्यायचा चहा. आता आपण घेऊ गाळून त्याच्यामध्ये पिऊन टाकू.
तर आता प्यायचा चहा. बस बाय, बस खाली तुला द्यायचं बाई. बस. प्यायचा आहे तुला बी चहा? प्यायचा आहे? ए बाय, प्यायचा आहे चहा तुला? ए प्यायचा आहे का? नाही की प्यायचा. सांडन ती पायानं सांडीन तिकडे. तर काळा चहा आहे, दुधाचं काही नाही. काळा दुधू म्हणजे पिणारच नाही. दुधू नाही घरी तर लावलं होतं. आता काळ्याच्या हात कशी बिस्किट खावत तसेच खायचे. तसेच. काळ्याच्या हात बिस्किट कशी खावत तुम्हीच सांगा. तुला खायची? धर खा. खा. ती ठेवा खाली. ककडी ठेवा खाली. ककडी ठेवा खाली. हे बी ठेवा खाली. खा. ते तिकडे तुला. खा. मलाच मागं सारावं लागेल. ते सगळा बारादाना मांडला खाली. त्यांचं काहीतरी आहे काय ती घे इकडे माझ्या ग. द्यायचं होय तुम्हाला. खाऊन बघतो ना थोडा. तर बघा हे पार्लेजी, ह्याच्यावर बघा कसं बाळ आहे मस्त असं. आणि आता खायची काळ्याची आम्हाला बिस्कुट. तर बघू खाऊन कशी लागते ती. आता लय दिवस झालं बिस्किट तर खात नाही मी. कारण काय होतं माहिती का की बिस्किटानं होतंय पित्त. आणि आता सकाळ सकाळी तर खाल्ली ककडी. खा. लागाय चांगली लागतात बरं का. पण नुसत्या दुधात खाल्ली का जरा चांगली लागतात अजून. खा खा. हा पूर्वी दाखवली तेव्हा. खा खा. या म्हणा खाया बिस्किट खाया, चहा प्याया. आमच्या इथे काकड्या भरपूर झाल्यात तर काकड्या बी खाया. तिकडे काकड्या आहेत बघा. इथं बी आहेत आमच्या पूर्ण घेतलेल्या काकड्या. आणि सगळ्या काकड्या तुम्ही पण खायला या. दाखवली होय. ते दाखवायचं बघा तिथं खाली ठेवलेले आहेत काकड्या. तिला मी दाखवा. खा खा. खा आपलं खा. हे खा. चहामध्ये बिस्कुट खाऊन टाका. चला लवकर. चला आपले डबा करायचा अजून काकड्या भरायच्यात. मग आता इतके उजळायला असतात का शिवणारी तिथं अडसत उघडून बसली. 8 वाजता कोण उघडणार आहे तिथं? शिवायला बघायन पुन्हा कावा गेलं तर चला मंडळी. तर काय झालं माहिती का की एका पाहुण्याचं लग्न आहे आणि त्यांनी दिलेले कपडे तर ती शिवायची राहिली. मग ती शिवण्यासाठी आता इतक्या उजडायला आम्ही 8 वाजायच्या आधी जातो कामावर. त्या टायमिंगला टेलरचं नसतं उघडं. ते त्यांनी कोण सांगणार आहे उघडं नसतंय ती. हां नाही इतके उजडायला असतंय का आता उघडं ती. मग मी काय म्हणणार बघायन पण आता नाही शिवली मग मी बघेन काय लिहायची ती. उघडं जाईन का काय? मला कपडे नाहीत का काय दुसरे शिवीन पुन्हा का? बरं हे बाय झालं प्यायचं. प्या खाऊन टाका. तर चला झालं चहा पाणी. आता काय करायचं बघू काकड्याच्या नंतर पुन्हा. तर सध्या आपल्याला भरायच्यात काकड्या. ती काकड्या भरायचं बघावं लागेल पहिले.